या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू सकाळी तिच्या घरापुढचं अंगण झाडून घेते, सडा टाकते आणि मग त्यानंतर ती दारापुढे छान रांगोळीसुद्धा काढते. दुसरीकडे गणी झोपलेला असतो तर पारू त्याला उठवत म्हणते की बाळा उठ, आता मी तुझ्यासाठी आंघोळीचं पाणी काढले. पण गणी म्हणत असतो की तायडे मला तर आता शाळेतसुद्धा जायचं नाही आहे, मग झोपू दे थोडा वेळ. तर पारू म्हणत असते की अरे ती आजी कुठे गेली आहे ते जरा बघून तरी ये, कारण आज ती म्हणत होती की छप्पर साफ करायचे. आणि तितक्या त्या आजी त्या ठिकाणी येतात. त्या पारूला विचारत असतात की तू चहा घेतला का गं? तर पारू म्हणत असते की नाही आजी, मी तुझीच वाट बघत होते, मी आता पटकन आपल्या दोघींसाठी चहा बनवते. तर आजी म्हणतात की दोघींसाठी नाही तर 4 जणांसाठी बनव. आणि ते ऐकून पारू विचारते की कोणी येणार आहे का? आणि त्यावेळी आजी म्हणते की अगं घराचं छप्पर साफ करायचं होतं आणि शेतातली सुद्धा काही कामं बाकी होती आणि त्यासाठीच मी गडी माणसं भेटतायत का ते बघायला गेलते. योगायोगाने 2 गडी भेटले आहेत, त्यांनाच घेऊन आली. आणि ते ऐकून पारूसुद्धा खुश होते. आणि मग आजी म्हणत असते की आदिनाथ, नंदी या रे आतमध्ये. आणि ही नावं ऐकून पारूला धक्का बसतो. आणि मग तितक्यात आदित्य आणि प्रीतम घरामध्ये येतात. प्रियाच्या गावी जाताना त्यांनी जसा वेश परिधान केलेला असतो त्याच वेशामध्ये ते पारूच्या घरी आलेले असतात. आणि त्यांना पाहून पारूला धक्काच बसतो. तिच्या हातामध्ये असणारा झाडूसुद्धा खाली पडतो. ती आश्चर्यानेच त्या दोघांकडे पाहू लागते. आणि गणेशसुद्धा डचकूनच झोपेतून जागा होतो, पण तो काही बोलणार त्याआधीच प्रीतम त्याच्या तोंडावर हात ठेवत त्याला शांत राहायला सांगतो. तर त्या आजी पारूला सांगू लागतात की अगं मी गडी माणसं शोधत होते, योगायोगाने हे दोघेजण सापडले, यांना मदतीची गरज आहे म्हणून मी म्हटलं की माझ्या घरी चला, घरची सगळी कामं करून द्या. आणि ते ऐकून आदित्य म्हणू लागतो की हो, आम्ही खूप गरीब आहोत, आम्हाला पैशांची गरज आहे, तुम्ही सांगाल ती कामं आम्ही करू. आणि ते ऐकून पारू रागातच त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर त्या आजी प्रीतमला विचारतात की काय रे नंदी, तुला कोणतं काम करता येईल? आणि ते ऐकून पारू लगेच म्हणते की आजी यांना ना आपण गोठा सांभाळायला देऊ, ते काम हे अगदी व्यवस्थित करतील. आणि ते ऐकून प्रीतमला प्रियाच्या गावी त्याची गोठा सांभाळताना काय अवस्था झाली होती ते आठवतं, त्यामुळे तो खूप घाबरतो. पण मग दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे तो हसतच हो म्हणतो. आणि मग त्यानंतर आजी आदित्यला म्हणतात की आदिनाथ, तू ना घराचं छप्पर साफ करून घे आणि शेतातली सुद्धा सगळी कामं कर. आणि मग ती त्या दोघांना हे सुद्धा सांगते की ज्या दिवशी काम असेल त्या दिवशी मी तुम्हाला 250 रुपये रोज देईल आणि 2 टायमाचं जेवायला सुद्धा देईल. पण आदित्यला आणि प्रीतमला माहितीच नसतं की 250 रुपये म्हणजे नेमके किती. आणि त्यामुळे आदित्य म्हणू लागतो की हे बघा आजी, आम्ही 200 रुपये तरी घेऊ. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. आजी म्हणत असतात की खरंच हा आदिनाथ म्हणजे भोळा सांब आहे. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की आजी तुम्ही द्याल ते आम्ही आनंदाने घेऊ. आणि मग त्यानंतर आजी त्यांना त्यांची कामं सांगतात. तर पारू म्हणत असते की आजी चल आता आपण नाश्ता करून घेऊयात. आणि मग ती आजींना आणि गणीला तेथून घेऊन जाते. तर प्रीतम आदित्यला म्हणत असतो की दादा तू लवकर हिला म्हणव आणि आपण घरी जाऊयात, मी आता अजिबात तो गोठा सांभाळणार नाही. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की हो रे, तू काळजी करू नको. आणि मग तो मोठ्याने ओरडूनच पारूला ब्रेकफास्टविषयी सांगू लागतो, पण प्रीतम त्याला थांबवतो. त्यामुळे मग आदित्य म्हणतो की आमच्यासुद्धा नाश्त्याचं बघा काहीतरी. त्यानंतर मग पारू शेतात काम करण्यासाठी जाते. तर आदित्यसुद्धा तिच्या पाठोपाठ येतो. तो रस्त्यावर उभं राहूनच पारूला विचारत असतो की पारू इथे काय करतेस तू? तर ती रागातच म्हणते की डान्स करते, तुम्हालासुद्धा करायचं आहे का? आणि ते ऐकून आदित्य म्हणू लागतो की अगं इथे कसा डान्स करता येणार? आणि मग तो लगेच शेतामध्ये जातो. तर पारू वैतागून म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? मला माझी कामं करू द्या. तर आदित्य म्हणत असतो की पारू यार, खरंच माझं चुकलं, मी कान पकडून तुझी माफी मागतो, पण प्लीज आता परत आपल्या घरी चल ना. मात्र ते ऐकून पारू म्हणते की आदित्य सर, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बोललात आणि आता माफी मागताय का? मी अजिबात परत तुमच्यासोबत तिकडे येणार नाही. आणि ते ऐकून आदित्य म्हणू लागतो की पारू माझी चूक झाली गं, मला त्यावेळी कळलंच नाही की तू त्या ठिकाणी का आली होती, मी गैरसमज करून घेतला, पण आता मला सगळं समजले आणि म्हणूनच मी तुझी माफी मागतो. मी तुला परत घेऊन जाण्यासाठी सुद्धा इथे आलोय. आणि ते ऐकून पारू मनाशी विचार करू लागते की आदित्य सरांना कळलं तर नसेल ना की ते लोगोवरचे डोळे माझेच आहेत. आणि मग त्यानंतर आदित्य रागाच्या भरात तिला जे काही बोललेलं असतो ते सगळं तिला आठवतं आणि ती मनाशी विचार करत म्हणू लागते की आदित्य सरांना जर समजलं ना की ते डोळे माझेच आहेत तर मग ते कधी माझा चेहरासुद्धा बघणार नाहीत. त्यांना कधीच हे सहन होणार नाही की ते ज्या मुलीवर, ज्या डोळ्यांवर प्रेम करतात ती मुलगी मी आहे.
त्यामुळे त्यांना कधीच हे सगळं समजता कामा नये आणि मग ती तिच्या कामाला सुरुवात करते. परंतु तितक्यात आदित्य म्हणतो की पारू, तुला माहिती आहे का, मला एक गुपित समजलं आहे. आणि ते ऐकून पारू घाबरूनच विचारते की कशाचं गुपित. तर आदित्य सांगू लागतो की मला कळलं आहे की आपल्या लोगोवर ज्या मुलीचे डोळे आहेत ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून तू आहे. आणि हे ऐकून पारूला तर मोठा धक्काच बसतो. तर आदित्य तिला म्हणत असतो की पारू, मला माफ कर, मी खरंच आधी तुला ओळखू शकलो नाही. पण आता मला समजलं आहे की ज्या मुलीवर, ज्या डोळ्यांवर मी प्रेम करतो ती मुलगी तू आहे. माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्लीज माझ्यासोबत आपल्या घरी परत चल. आणि ते ऐकून पारू रागातच उठते आणि सरळ आदित्यच्या कानाखाली मारते. ती आदित्यला म्हणत असते की लाज वाटत नाही का तुम्हाला हे सगळं बोलताना? प्रेम आहे म्हणजे काय हो नक्की? आणि तुम्ही तर मला आत्तापर्यंत मैत्रीण समजत होता ना. तुमच्या मनात हे असं काहीतरी असेल याचा मी विचारही केला नव्हता. आणि मुळात ना, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही तर माझ्या डोळ्यांवर प्रेम करता. समजा उद्या माझ्या डोळ्यांना काही झालं तर मग कुठे जाईल तुमचं प्रेम? आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की पारू, तू प्लीज असं बोलू नको. अगं माझं खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. पण पारू म्हणत असते की कशाचं प्रेम? इतके दिवस मी तुमच्या समोर होते तेव्हा तुम्हाला तर कळलं नाही, मग आता अचानक हे प्रेम कुठून आलं? तुम्ही प्लीज जा इथून निघून, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे. आणि हे ऐकून आदित्य तर खूपच घाबरतो. पण हा फक्त त्याचा एक भास असतो. त्याने पारूला सत्य सांगितलेलं नसतं. आणि मग पारू त्याला विचारू लागते की सांगा ना आदित्य सर, तुम्ही ते कशासाठी आला आहात? तर आदित्य म्हणत असतो की अगं पारू, मी ते तुझी माफी मागण्यासाठीच आलो आहे. चल आता आपण परत आपल्या घरी जाऊ. पण पारू नकार देते. तर आदित्य म्हणत असतो की ठीक आहे, आता जोपर्यंत मी तुला म्हणवत नाही तोपर्यंत मी सुद्धा कुठेही जाणार नाही. आणि मग तो पारूसोबत शेतामध्ये काम करू लागतो. पण त्याला एकही काम नीट जमत नसतं. त्यामुळे पारू हसू लागते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तू अजिबात हसू नको. अगं मी हाडाचा शेतकरी आहे. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, शेती करणं म्हणजे तुमच्या बिझनेस करण्या इतकं सोपं काम नाही. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की हे मात्र खरं आहे, बिझनेस करणंसुद्धा अवघड आहे. मात्र शेतकऱ्याचं काम तर खरंच खूप कष्टाचं आहे आणि अवघडसुद्धा. आपण शेतकरी राजाचे खरंच आभार मानायला हवेत. आणि त्यावर पारूही हो म्हणते. मात्र ते दोघेजण बोलत असताना त्या शेतात काम करणाऱ्या सगळ्या बायका हसतच त्यांच्याकडे पाहत असतात. तर आदित्य त्यांनाच हाय करत असतो. त्यामुळे पारू म्हणते की हे काय चाललंय तुमचं, तुम्ही जा बरं इथून. आणि त्यामुळे आदित्य रागातच घरी जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे आजींनी प्रीतमला सगळ्या कोंबड्या पकडून आणायला सांगितलेल्या असतात. आणि त्यामुळे प्रीतम त्या कोंबड्या पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावत असतो. आजी आणि गणी हसतच त्याच्याकडे पाहत असतात. आणि मग पारू आणि आदित्य देखील त्या ठिकाणी येतात. प्रीतमची अवस्था पाहून त्या दोघांना तर भीतीच वाटते. पारू त्या आजींना विचारत असते की अगं तू यांना हे काम कशाला सांगायचं? तर आजी म्हणत असतात की अगं मी यांना इथे काम करण्यासाठीच आणलं आहे ना, की यांना फुकटचं 2 वेळचं खायला घालू. बघतेस ना याचं काय चाललंय ते, गेल्या 2 तासांपासून हा कोंबड्यांच्या मागे पळतोय. पण अजून एक कोंबडी काही याला सापडली नाही. आणि मग त्यानंतर आदित्यसुद्धा प्रीतमला मदत करण्यासाठी त्या कोंबड्यांच्या पाठीमागे पळू लागतो. पण त्या दोघांच्या हाताला एकही कोंबडी लागत नाही. आणि मग शेवटी पारूच म्हणते की थांबा तुम्ही, मी तुम्हाला दाखवते कोंबडी कशी पकडायची ते. आणि मग ती लगेच कोंबड्या पकडून आणते. आणि ते पाहून प्रीतम आणि आदित्य तर आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतात. तर त्या आजी प्रीतमवर खूपच चिडलेल्या असतात. म्हणत असतात की तू ना काही कामाचा नाही आहे, हा मोठा भाऊ तरी बरा आहे तुझ्यापेक्षा. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की मी काही कामाचा नाही आहे का? अहो तुमच्या कोंबड्याच काही कामाच्या नाही आहेत. जर माझ्या हातात असताना तर आज रात्रीच मी त्यांना कापून खाल्लं असतं. आणि ते ऐकून आजी त्याच्यावर अजूनच चिडतात. तर पारू पटकन त्यांचा वाद थांबवते आणि त्यांना जेवण करण्यासाठी घेऊन जाते. दुसरीकडे अहिल्या फोनवर मोहनसोबत बोलत असते. आणि मग ती श्रीकांतसोबतही एका नवीन डीलबद्दल बोलू लागते. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. पण अहिल्या तिला थांबायला सांगते. आणि ती श्रीकांतला म्हणत असते की दिशाने जे काही केलं आहे ना, त्यानंतर आपल्याला आता अजून सावध व्हायला हवं. आपल्या कंपनीची इमेज जपण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि आत्ता मी तुला जे प्रपोजल पाठवलं आहे ना, ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. काही करून आपण ही डील क्रॅक करायलाच हवी. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की वहिनी, या डीलसाठी ती दिशासुद्धा प्रयत्न करत असेलच ना? आणि त्यावर अहिल्या म्हणते की हो दामिनी, मात्र ती आपल्या हातून ही डील हिसकावून घेऊ शकणार नाही, कारण तिची तेवढी लायकीच नाही. तू काळजी नको करू. आणि ते ऐकून दामिनी म्हणते की मी कशाला काळजी करू? ज्याला काळजी करायला पाहिजे तो तर तिथे गावी जाऊन त्या मोलकरणीच्या पाठीमागे घिरट्या घालतोय ना. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून अहिल्या चिडते.
पण मग ती तिच्यावर न चिडता तिला म्हणते की दामिनी, तुला खूप दिवसांपासून पार्लरला जायचं होतं ना गं. आणि पार्लरचं नाव काढताच दामिनी खुश होते आणि लगेच पार्लरला जाण्यासाठी सुद्धा निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.